लोक त्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। यवतमाळात 20 लाखांचा दारू साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। सध्या दारू तस्करी व परराज्यातील दारू विक्री महाराष्ट्रात जोरात सुरू आहे। अशातच गोवा राज्यातून कमीत कमी किमतीत विदेशी मद्य आणून त्यांचं रिसायकलिंग करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली असून या कारवाईत सुमारे 20 लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आलाय। प्रामुख्याने गोव्याची दारू आणून त्याची रिसायकलिंग करत बनावट दारू विक्री केली जात असते। अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात ही गोव्याहून आणलेली दारू विक्री केली होती। याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। गोवा येथून विदेशी मद्य यवतमाळमध्ये आणणे व त्या मद्याला महाराष्ट्रातील ब्रँड असलेल्या बॉटलमध्ये भरून विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरू होता। ही दारू वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात विक्री केली जात होती। याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली होती। दरम्यान उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पथकाने सदरच्या बारमधून 20 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केलाय। तसेच या ठिकाणी 2 जणांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। लोक त्रिशूल न्यूज, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.